मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मला आहे ना Instagramवरती एका ताईंची कमेंट आली होती. म्हणजे डायरेक्ट त्यांनी मेसेज केला होता. तर साक्षी ताई म्हणून त्यांची आयडिया आहे बघा. तर अशा पद्धतीने ते ऑर्गनायझरचं त्यांनी फोटो टाकला होता मला, की सेम ह्याच पद्धतीचं ऑर्गनायझर बनवून दाखवा म्हणून. बघा, ते तुम्हाला स्क्रीनवरती याच्यात जर नसेल समजत तर मी साईडला फोटो पण देते. त्यांनी फोटो टाकला होता, की अशाच पद्धतीचं सेम टू सेम ऑर्गनायझर बनवून दाखवा म्हणून. प्लीज रिक्वेस्ट केली होती, त्यामुळे म्हटलं चला आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेम याच पद्धतीचं ऑर्गनायझर कसं बनवायचं ना ते अगदी डिटेल आणि एकदम हुबेहूब दाखवणार आहे. म्हणजे घरच्याच एकही रुपये खर्च न करता अगदी वेस्ट कापडापासूनच तुम्ही आजचं जे ऑर्गनायझर आहे ना ते बनवू शकता. युनिक क्रिएटिव्ह काहीतरी आयडिया आहे, तर नक्की ट्राय करून बघू शकता. आणि मला पण नवीन नवीन आयडिया ट्राय करायला खूप भारी वाटतं आणि मजा येते. तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि खूप मेहनत आणि खूप जिद्दीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या आयडीसाठी बघा मैत्रिणींनो, मी शिलाईतून उरलेले जे अस्तरचे कापड आहेत ना हे कॉटनचे आहेत, प्लेन आहेत. तुमच्याकडे प्रिंटेड असू द्या, प्लेन असू द्या, कोणतेही फॅब्रिक असतील ना त्यांचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता. तर चला यावरती आपण अगोदर इस्त्री फिरून घेऊ, कारण की हे असे चुरगळलेले आहेत ना त्यामुळे. तर छोटे मोठे कपड्यांचा तुम्ही इथे वापर करू शकता, जसे असतील तशा आकारात. फक्त इस्त्री फिरून घ्या. नंतर आपल्याला त्याच्यापासून लांब लांब स्ट्रीप आहेत ना त्या कट करून घ्यायच्या आहेत. तर राहिलेल्या कापडावरती पण मी अशीच इस्त्री फिरवून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपण या सर्व कापडांवरती ना इस्त्री फिरवून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला यातला एक पार्ट आहे तो साईडला काढून घेते मी. आणि हे जे वाकडा तिकडा भाग आहे ना तिथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण की वेस्ट कापडच आहे त्यापासूनच आपण बनवत आहोत. आणि इथे 4 इंच रुंदीची आपल्याला पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे बघा. तर इथे ठिकठिकाणी मी 4 इंचावरती एक मार्क करून घेते आणि इथे पण एक लाईन आपण ड्रॉ करून घेऊ. आता जशी मार्किंग केली ना तशीच आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. फक्त 4 इंच रुंदीची पट्टी घ्यायची. याची लांबी मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता जेवढ्या लांबीला कपडा आहे ना तेवढी पण मी इथे सरळ पट्टी आहे ती कट करून घेते. आणि राहिलेल्या पट्ट्या पण सेम याच पद्धतीने कट करू. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, राहिलेल्या स्ट्रिप पण मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. आता स्ट्रिपची लांबी आपल्याला इथे घ्यायची आहे 20 इंच. ही जशी आली तशी मी इथे ठेवून घेतली होती. आता 20-21 इंच लांबीवरती आपण हा कट करून घेऊ आणि एक्स्ट्राची स्ट्रिप कट करू. तर 20 ते 21 इंच लांबीची तुम्ही इथे पट्टी आहे ती कट करून घेऊ शकता. मी बघा 20.5 इंच घेतलेलं आहे, तुम्ही 21 इंच घेतलं तरी चालेल. आणि राहिलेल्या पट्ट्या पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि बरोबर हिच्या इतक्याच लांबीच्या कट करून घ्यायच्या आहेत. तर बघा टोटल 5 कलरचे इथे मी स्ट्रीप आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि त्या बघा इकडे एक रंग ठेवून आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहेत. तर चला शिलाई मशीनवरती पण दाखवते. बघा वेगवेगळे रंग घ्यायचे आहेत आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे. यावरती काय मी लगेच दाबटीप वगैरे दिलेली नाही आहे, फक्त एकमेकांना अशा जोडून घेत आहोत वेगवेगळ्या रंगाच्या. तर 5ही स्ट्रीप आपण सेम ह्याच पद्धतीने जोडून घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती आपण दाबटीप नाही दिलेली ना त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती ना इस्त्री फिरून घ्यायची आहे, जेणेकरून ह्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा म्हणजे प्रॉपर दिसतील. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती इस्त्री फिरून घेतलेली आहे. आता त्यानंतर इकडनं आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू. तर इकडनं मागे पुढे ज्या स्ट्रीप दिसत आहेत ना त्यासाठी आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेतली. आणि लाईनच्या पुढे 4 इंचावरती आपण इथे एक मार्क करून घेत आहोत. म्हणजे आपल्याला इथे 4-4 इंचावरती 5 लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे. त्याच्या पुढे पण परत 4 इंचावरती अजून परत 4 इंच, म्हणजे टोटल जशा आपल्या 5 स्ट्रीप होत्या ना 4 इंच रुंदीच्या, तसेच आपल्याला इथं 5 हे चौकोन आहेत ना ते कट करायचे. याच्यामुळे काय होतं, तुम्हाला एक स्क्वेअर आहे ना तो 4x4 इंचचा तो सेपरेट जोडावा लागत नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही शिवले तर स्क्वेअर तुमचे जोडायला अगदी फास्टमध्ये उरकले जाईल. त्यासाठी एक वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे चौकोन जोडण्याची. ठीक आहे. तर बघा टोटल 5 पट्ट्या इथे आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या जोडायच्या कशा बघा, इथे आपले ना जोडताना फक्त रंग सेम नाही आले पाहिजे. आता अशाच ठेवले तर रंग सेम येतात बघा, कारण की आपण त्या सेम पट्ट्या होत्या त्याच्यामुळे जोडताना फक्त आपल्याला काय चेंजेस करायचं ते सांगते. तर बघा एक पट्टी ना त्याच्या खालच्या चौकोनापासून जोडायला सुरुवात करायच्या, दोन्ही कडेच्या पट्ट्या. आणि मग सारख्या बाजूच्या समोर जोडल्या तरी चालतं आहे. फक्त कलर एक येऊ नये म्हणून आपण ही अशा पद्धतीने जोडून घेत आहोत. बघा दुसऱ्या चौकोनापासून आपण ही पट्टी आहे ती जोडायला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता इकडच्या साईडने पण थोडीशी खाली जो दुसरा चौकोन आहे एक सोडून द्यायचा, दुसऱ्यापासून जोडायला सुरुवात करत आहोत आपण ही पट्टी. आणि आता ह्या दोन्ही जोडल्या ना आता या कडेच्या डायरेक्ट ठेवल्या तरी पण चालतं आहे. ठीक आहे. यामुळे फक्त आपले कलर सारखे येत नाही, त्यासाठी आपण ही अशी पद्धत फॉलो केलेली आहे हे चौकोन जोडताना. तर या पद्धतीने आपण
हे जे पट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे. इथे पण कलर मी बघत होते सेम टू सेम येत आहेत का, कारण की तो ब्ल्यू कलर झालाहीच आहे सेम टू सेम. बरेच प्रयत्न केले ते मी तरी. ठीक आहे, काय हरकत नाही. तर या पद्धतीने आपला पार्ट रेडी झाला आहे. आता फक्त इथलं एकच जी शिलाई आहे ना, ही आपल्याला उसवून घ्यायची आणि हा जो स्क्वेअर आहे तो आपल्याला इथे स्टिच करायचा आहे बघा. तर एवढा जो चौकोन आहे तो मी इथे उसवून घेते आणि बघा आपल्याला सेपरेट चौकोन जोडण्यापेक्षा फक्त एवढं एकच चौकोन काढून जिथं आता ते एम्प्टी जागा दिसते ना तिथे तो जोडायचं आहे. फक्त एवढंच आपल्याला चेंजेस करावा लागला. तर इथे मी ना अशा पद्धतीने अगोदर एक अर्धा इंच फोल्ड करून म्हणजे कडेला स्टिच करून घेत आहे बघा. 3 बाजूला आपण अर्धा इंच फोल्ड केलेला आहे आणि या पद्धतीने आपण हा जो चौकोन आहे तो स्टिच करून घेत आहे. ठीक आहे, या पद्धतीने. त्यानंतर मैत्रिणींनो, मी इथे व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे. आता याची लांबी रुंदी काय एकदमच ॲक्युरेट पाहिजे असं काही नाही. 11 इंच आहे बघा लांबी आणि रुंदी आहे 9.5 इंच. आता जिकडनं 11 इंच आहे ना ती साईड आपल्याला अशी इकडनं स्टिच करून घ्यायची आहे बघा, वरच्या साईडने कोणत्याही एका साईडला. ठीक आहे, या पद्धतीने स्टिच करून घेऊ आणि यावरती आपण इस्त्री फिरून घेऊ म्हणजे फिनिशिंग पण छान येते. ठीक आहे, आणि या पद्धतीने आपला जे स्क्वेअर जोडून ही लांबी राहिलेली आहे बघा 17 इंच आणि इकडनं पण 17 इंच. 17 बाय 17 इंचचा हा स्क्वेअर रेडी झाला आणि हा वरचं 9 इंच. ठीक आहे, तर ह्या पार्टवरती पण मी इथे इस्त्री फिरवून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला एक राईस बॅग घ्यायची. आता राईस बॅगचं मेजरमेंट कसं घेतलं आहे बघा. जेवढी याची लांबी होती तेवढीच आपण ह्या राईस बॅगची पण लांबी घेतलेली आहे. तर टोटल 26 इंच लांबीची आपण इथे राईस बॅग कट करून घेतली आहे आणि रुंदी 17 इंच घ्यायची. वाढव घेतली तरी चालते. आता बघा जो व्हाईट कपडा आहे ना 9 इंच, तर तिथपर्यंतची मार्किंग मी या राईस बॅगवरती कट करून घेत आहे, कारण की आपल्याला इथे शेप द्यायचा आहे कॅटचा, मांजरीचा, त्यासाठी. आणि इकडनं बघा रुंदीच्या साईडने मी हा कपडा फोल्ड केला. आता फोल्ड केल्याच्या नंतर परत आपल्याला हे जे व्हाईट कपडा आहे ना याचं माप मोजायचं आहे इथलं. तर हे 11 इंच आहे, तर 11चा सेंटर काढायचा आपल्याला. तर 5.5 येतो. तर मी इंच टेप अशा पद्धतीनेच फोल्ड करून इथे म्हणजे फोल्डिंगचीच मार्किंग करून घेतली 5.5 इंचावरती. आणि इथे आपल्याला बघा आता कॅटचा आकार आहे तो देऊन घ्यायचा. माझं काही ड्रॉइंग इतकं छान नाही त्यामुळे मला काही शेप वगैरे एवढं व्यवस्थित जमत नाही. तुम्हाला जर व्यवस्थित मार्क करता आलं तर चांगलंच आहे. तर मी इथे जसा येतोय तसा आकार मांजरीचा म्हणा कॅटचा काढून घेत आहे बघा या पद्धतीने. आणि इकडनं खाली पण आपण अशा पद्धतीने आकार आहे तो देऊन घेऊया. तुम्ही अगोदर कच्चा कागदावरती वगैरे पण प्रॅक्टिस करून बघू शकता, डायरेक्टली राईस बॅगवरती न कट करता. पण मी डायरेक्टच करत होते. आता जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊ. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा पार्ट आहे तो कट करून घेतला. आता त्यानंतर हा ओपन केल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने दिसतोय. आता ह्या कापडावरती ठेवून बघायचा आणि थोडंफार वाटतंय ना तिथे मी परत अशा पद्धतीने मार्किंग करत आहे, कारण की ते आपला जो कपडा आहे त्याच्या बाहेर जात आहे त्यामुळे. आणि परत जशी मार्किंग केली ना तेवढा पार्ट आपण हा कट करून घेऊया. म्हणजे जो आपण जो स्क्वेअर जोडून तयार केलेला पार्ट आहे ना त्यावरती ॲडजस्ट करता येईल, म्हणजे शिवता येईल अशा पद्धतीने आपण याची कटिंग करून घेतलेली आहे. आणि परत बघा ठेवून बघते तर बरोबर आहे. आता हे आपल्याला आतल्या साईडने स्टिच करून घ्यायची आहे ही राईस बॅग. ठीक आहे, तर अगोदर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाईल. बघा 2-4 ठिकाणी टाचण्या लावल्या. आता कडेला आपल्याला हा जो राईस बॅगचा कपडा आहे ना तो आपण तयार केलेल्या डिझाईनवरती स्टिच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जेवढं फॅब्रिक असेल ना ते पण आपण कट करून घेऊ. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला याला अस्तर पण जोडून घ्यायचं आहे. तर अस्तरसाठी पण मी इथे एक कपडा आहे तो कट करून घेतला आहे आणि त्यावरती आपल्याला परत हे राईस बॅग जिकडनं आहे त्या साईडने अस्तर ठेवायचं आणि हा पार्ट पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे अस्तरचा कपडा आहे ना तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे खालच्या साईडने. ठीक आहे, आता यानंतर आपण इथे जे पॉकेट आहेत ना ऑर्गनायझरचे ते तयार करू आणि इकडनं हँगर वगैरे. तर मैत्रिणींनो पॉकेटसाठी परत मी इथे अस्तरचाच कपडा कट करून घेतला आहे. तर याची लांबी आणि रुंदी आहे 4 बाय 4 इंच आणि एका साईडने आपण या 6 पॉकेटला अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आहे. आता हे जोडायचे कसे ते सांगते. तर हे मी जरा वेळ साईडला ठेवते बघा. 1 2 3 आणि इथे 1 2 3 अशा पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचे आहेत, स्टिच करून घ्यायचे आहेत.
तर बघा मी तुम्हाला इथे ठेवून दाखवत आहे कशा पद्धतीने जोडायचे ते. आता जोडताना बघा ते आपल्याला या पद्धतीने अगोदर जोडून घ्यायचे आहे हे तीनही पॉकेट आणि नंतर बॉटमची साईड. तर मी तुम्हाला इथे एक एक स्टेप ना स्टेप समजावून सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा झालेला आहे. त्याबद्दल खरंच क्षमस्व, पण एकदम डिटेल दाखवायचं असतं त्यामुळं व्हिडिओ मोठाच होतो. आता बघा या पद्धतीने बॉटमच्या साईडने पण मी इथे अर्धा इंच फोल्ड करून घेत आहे आणि कडेने पण अर्धा इंच फोल्ड करून स्टिच करून घेऊया. ठीक आहे, या पद्धतीने. आणि बरोबर आपल्याला इथे हे जे 3 पॉकेट आहेत ना ऑर्गनायझरचे, ते स्टिच करून घ्यायचे आहेत. अगोदर बॉटमच्या साईडने आपण पूर्ण लाईन आहे ती स्टिच करून घेऊ आणि नंतर हे जे पॉकेट आहेत ते आपण सेपरेट स्टिच करून घेऊ. बघा या पद्धतीने, म्हणजे डबल टिप पण होते आपली आणि एकदम टिकाऊ आणि मजबूत आपलं हे ऑर्गनायझर तयार होतं. तर या पद्धतीने आपण हे तीनही पॉकेट आहे ते स्टिच करून घेतले. आता जसे हे पॉकेट स्टिच केले सेम त्याच पद्धतीने खालचे पण 3 पॉकेट आपण सेम ह्याच पद्धतीने आणि असेच स्टिच करून घेऊ. तर चला मी हे पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते. तर बघा खालच्या साईडने पण आपण हे 3 जे पॉकेट आहेत ना ऑर्गनायझरचे ते स्टिच करून घेतलेले आहेत, जसे आपण हे केले होते ना सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला ह्या पूर्ण साईडने पायपिंग करून घ्यायची. तर त्यासाठी आपल्याला तिरपी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर मी ते साडीचाच कपडा घेत आहे आणि याच्या आपल्याला तिरप्या पट्ट्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत. बघा याची रुंदी तुम्ही 2 ते 2.5 इंच घ्या. मी विदाऊट मेजरमेंट रुंदी घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण ही तिरपी पट्टी कट करून घेतलेली आहे. आता ही पट्टी पुरती की नाही ते मी अगोदर चेक करते. नसेल पुरत तर जोड पण देऊन घेणार आहे. तर नाही पुरत तर मी याला जोड देऊन घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी इथे जोड पण देऊन घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने, आणि सुरुवातीला थोडंसं अर्धा इंच पार्ट आपण फोल्ड करून घेऊ. तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवल्यामुळे मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ थोडासा मोठा वाटू शकतो, पण ते समजून घ्या तुम्ही, कारण की मला ते शिवायलाच 5 ते 6 तास लागले, प्लस एडिटिंगला 2 तास, म्हणजे टोटल माझं 8 ते 10 तासाचं काम आहे. हे तुम्हाला बघायला भेटतं आहे फक्त ते 20 मिनटामध्ये. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, कारण की खूप मेहनत आणि खूप कष्ट लागतात व्हिडिओ बनवण्यासाठी पण, आणि अपलोड होईपर्यंत बराच वेळ जातो त्यामध्ये. तर या पद्धतीने आपली पायपिंग आहे ती इथपर्यंत आलो. आता त्यानंतर ही छोटे छोटे कट आहेत ते आपल्याला इथे देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे जेव्हा आपण ही पायपिंगला पलटी मारू ना त्यावेळेस इथे प्रॉपर जो शेप आहे तो यावा, त्यासाठी आपल्याला इथे ठिकठिकाणी छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने इकडच्या साईडला टर्न करून घ्यायचे आहेत. बघा ठीक आहे, आणि यावरती इकडनं डबल फोल्ड करून आपल्याला ही पायपिंग आहे ती कंप्लीट करायची. आणि जिकडनं आपण स्टार्टिंग केली ना तिथूनच आपल्याला पायपिंग करायला इकडनं सुरुवात करायची आहे. बघा तर वरच्या साईडने बघा पायपिंग केलेला जो पार्ट आहे ना तो कसा दिसतोय या पद्धतीने, म्हणजे मध्ये मध्ये ते पण चेक करायचं. आणि इथे बघा थोडंसं म्हणजे कॉर्नर आहे ना तिथे मी कट देऊन घेतला, म्हणजे इथे प्रॉपर शेप आहे तो यावा ना कॅटचा, त्यासाठी. तर तुम्हाला इथे पायपिंग करायला थोडंसं अवघड वाटू शकतो, कारण की वेगवेगळे आकार आहेत इथे त्यामुळे, पण तरी पण येती पायपिंग करता काही अवघड वाटत नाही एवढं. तर या पद्धतीने आपण ही पूर्ण पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे. ठीक आहे, वरच्या साईडने बघा या पद्धतीने ती दिसत आहे. आता त्यानंतर हँग करण्यासाठी इथे 6 बाय 4 इंचाचे 2 हँडलसाठी आपल्याला कपडा येतो स्टिच करून घ्यायचा आहे. आणि बघा या पद्धतीने तो फोल्ड करायचा आणि जिथे आपले कॅटचे कान आहेत ना तिथे बरोबर वरती 1 इंच राहील, म्हणजे असं बोट घालून दाखवते मी तुम्हाला मधलं, म्हणजे तेवढं 1 इंच अंतर आपल्याला वरती राहील. अशा पद्धतीने आपल्याला हे हँग करण्यासाठी बेल्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे. इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने वरती 1 इंच राहील, आणि मी बोट पण तुम्हाला घालून दाखवत आहे. एवढं अंतर वरती ठेवलेलं आहे मी. आणि या पद्धतीने आपल्याला हे हँडल आहे म्हणा, बेल्ट आहेत ते स्टिच करून घ्यायचे आहे. मशीन मागे पुढे करत खूप सारी दाट टीप आपण यावरती देऊन घेऊ. आणि दुसरा पण बेल्ट मी सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या साईडचं पण मी जे हँडल आहे ना ते स्टिच करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये याच्याच मापाची एखादी काठी वगैरे काडकी वगैरे घ्यायची आणि ती ह्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने इन्सर्ट करून घ्यायची. तुम्ही या काठीला पण आहे ना कवर करून घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे ह्याच कापडाने गुंडाळून घेतलं तरी चालेल. आणि वरती एक सिंपल अशी नाडी बांधून घ्यायची. बघा या पद्धतीने, म्हणजे वॉल हँगिंग असं वरती हँग करायला ते आपल्याला कम्फर्टेबल राहील त्यासाठी. आता हे मी नंतर बांधते, अगोदर आपल्याला इथे ना आकार देऊन घ्यायचा आहे. बघा कॅटच्या शेपचा अशा प्रकारे मी इथे एक सेंटरला फोल्ड केलं. सेंटरपासून 2 बोटं सोडून मी इथे डोळ्याचा आकार आहे तो देऊन घेतला आणि इथे तोंडाचा. आता इथे येलो खडू आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, तरी पण मी तुम्हाला नंतर मार्किंग करून दाखवणारच आहे. आणि इथे पण बघा या पद्धतीने
मार्किंग करून घेतली. इथे पण आहे ना कॅटचे जे कान आहेत ना त्याचा पण आकार देऊन घेतला आणि इथे पण अशा पद्धतीने. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला हे पेंट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे फॅब्रिकचे कलर असतील ना तर उत्तमच आहे, म्हणजे ते धुतल्यानंतर पण जात नाही. आता मी इथे रंग खडूच घेतले होते तात्पुरते, माझ्याकडे फॅब्रिकचा कलर नव्हता अवेलेबल, त्यामुळे तर जे आहे त्यामध्येच मी तुम्हाला हे बनवून दाखवत आहे. घरच्या साहित्यापासून बनवू शकता तुम्ही या पद्धतीने. आणि बघा किती म्हणजे एकदम आकार दिल्याच्या नंतर एकदम हुबेहूब जसं त्या ताईंनी दाखवलं होतं फोटोमध्ये सेम तसंच आपले तयार झालेलं आहे बघा ऑर्गनायझर. ठीक आहे. आणि त्यानंतर ही जी काठी आहे ती आपल्याला वरती लावून घ्यायची आणि ही जी नाडी तयार केलेली आहे मी ती पण आपल्याला दोन्ही कडेला बांधून घ्यायची, म्हणजे ऑर्गनायझर आपलं हँग करण्यासाठी तयार झालं आहे. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो, मी यामध्ये काही पेन्सिल ठेवल्यात, पेन ठेवल्यात, खोडरबर वगैरे ठेवलं आहे. तुम्हाला जे जे ठेवायचं असेल तुमच्या मुलांचं असू द्या तुमचं असू द्या ते तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. बघा पेन पेन्सिल सर्व काही आपलं इझिली याच्यामध्ये जात आहे. आणि लहान मुलांच्या तुम्ही बेडरूममध्ये म्हणा किंवा अभ्यास करतात तिथे अशा पद्धतीने ठेवलं तरी तुम्ही उपयोगात आणू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या स्वतःच्याही वापरात आणू शकता. अशा पद्धतीची यूजफुल आयडिया मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तो पण यूजफुल ठरला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर खालच्या साईडचं कॅटचं शेपूट बनवायचं राहिलं होतं, तर परत 4x4 इंचाचे ना मी इथे 1 2 3 4 चौकोनी पीस आहेत ना ते जोडून एकमेकांना बघा अशा पद्धतीने स्टिच केलं. आता इथे आपल्याला आहे ना कॅटचा जो शेप आहे ना पूछ म्हणा किंवा ह्याचा देऊन घ्यायचा आहे. तर इथे शेपटीचा आकार आहे ना तो मी मला जसा जमतो आहे तसा इथे देऊन घेत आहे बघा या पद्धतीने. आता त्यानंतर आपण इथे शेप तर मार्क केला आहे ना, आता अस्तरसाठी पण आपल्याला इथे या कापडावरती छापून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही इकडनं पण हात जो आकार आहे तो छापून घेऊ शकता किंवा मार्क करून घेऊ शकता. आणि यावरती आपल्याला बघा दोन्ही म्हणजे कापडाची राईट साईड आहे ती अस्तरच्या बाजूने आहे, कारण की आपल्याला पलटी मारायचं आहे ना त्यामुळे. आणि इकडनं पार्ट आहे तो आपण ओपन ठेवलेला आहे बघा, म्हणजे पलटी मारण्यासाठी. आता त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट झालं. आता जिथून ओपन पार्ट ठेवला आहे ना तिथून आपल्याला हा जो शेपूटचा आकार आहे तो टर्न करून घ्यायचा आहे राईट साईडला. ठीक आहे. या पद्धतीने आणि राईट साईडला टर्न करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ना जे कतरण आहेत ना ते फिल करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडंसं फुगल्यासारखं पण दिसेल ते आणि व्यवस्थित आकार येईल. ठीक आहे. तर हे जे कतरण आहेत ना ते मी छोटे छोटे कट करून घेतले आणि ते सर्व ह्याच्यामध्ये फिल करून घेतलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला ते तर अशा प्रकारे मैत्रिणींनो सर्व कतरण मी याच्यामध्ये फिल करून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये टर्न करायचा. ठीक आहे. आणि ते सुई धाग्याने स्टिच करून घ्यायचं आणि बरोबर ह्याचा जो सेंटर आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा बघा. तर सेंटरला मी इथे एक मार्क करून घेतलं. तुम्ही इथं सुई धाग्याने स्टिच करू शकता किंवा डायरेक्टली मशीनवरती पण स्टिच करून घेतलं तरी पण चालेल. तर मी इथे सुई धाग्यानेच स्टिच करून घेत आहे बघा. ठीक आहे. कारण की मी याच्यामध्ये सामान पण भरून ठेवलेलं होतं ना, पेन पेन्सिल वगैरे, त्यामुळे मग डायरेक्ट सुई धाग्यानेच स्टिच करून घेतलं. आणि बघा या पद्धतीने आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर याचा जो आकार आहे ना तो या पद्धतीने दिसत आहे, अगदी हुबेहूब कॅटचा आकार. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो फायनली आपले जे ऑर्गनायझर आहे ना ते कंप्लीट झालेलं आहे. ही राहिली होती शेपूट म्हणा पूछ म्हणा ती पण कंप्लीट करून घेतलेली आहे आणि खूप मेहनतीने खूप जिद्दीने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एकदम सेम टू सेम हुबेहूब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला कळलं असेल त्या ताईंनी मला इंस्टाला जशी इमेज पाठवली जसा फोटो पाठवला सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला ऑर्गनायझर बनवून दाखवलेला आहे. तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे ना तो पण युजफुल ठरला असेल, आवडला असेल तर माझ्या मेहनतीसाठी कष्टासाठी एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे पॉईंट असतात ना ते पण देत चला. त्यामुळे काय होतं व्हिडिओ आणखी पुढे जायला मदत होते. आणि त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला खूप युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली बेसिसवरती बघायला मिळतातच. तर तुम्ही वॉशेबल आहे, धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता, कारण की आपण याच्यामध्ये राईस बॅग पण वापरलेली आहे आणि सगळं टाकाऊ कपड्यापासूनच बनवलेलं आहे. त्यामुळं वेस्ट कापडापासूनच तुम्ही ह्याची आयडिया आहे ती नक्कीच ट्राय करू शकता. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. आणि हे तुम्ही भिंतीलाच अशा पद्धतीने हँग करून ठेवू शकता कुठे पण जिथे तुम्हाला अडकवायचं असेल तिथे.